अखेर मंदाकिनी आली घरी, पण घरामध्ये खूप मोठा बदल झालेला असतो. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, मंदाकिनी हट्टाला पेटलेली असते, पण इकडे मात्र आदिरा खूप चांगली वागते. बाबा तिला म्हणलेले असतात की स्वयंपाक मी तुला शिकवतो, त्यामुळे आदिरा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते. ती आता असा काय स्वयंपाक बनवते, भाजीची चव घेऊन आदिरा नाचायला लागते आणि स्वतःला म्हणते, वा आदिरा, व्हेरी गुड. आता सगळं काम आदिरा खूप आनंदाने करत असते. आणि इकडे मलिका पण चालीवर चाली खेळत असते, पण तिला माहीत नसतं ही चाल आता तिच्यावरच उलटणार. आता आनंद स्वानंदीला फोन करतो आणि तो, स्वानंदी वहिनी नक्की काय चाललंय, तुझी आई आली का तिकडे? स्वानंदी म्हणते, हो ना आनंद दादा, माझं तर डोकंच बंद पडलंय. अहो आई इकडे असं काय गोंधळ घालते ना, मला काय करावं तेच कळत नाही. नाही म्हणजे मला माहिती आहे ती तिच्या मनाने करत नाही, हे सगळं तिच्याकडून काकू करून घेत आहेत. आनंद म्हणतो, ते तर होणारच. आता अर्पिता पोचते आदिराच्या घरी. आदिरा दार उघडते आणि अर्पिताला बघून ती शॉक होते. पण अर्पिता म्हणते, कशीच आदिरा? आदिरा म्हणते, मी मजेत. तुला माहिती आहे आज मी जेवण बनवलं आणि ते एवढं फर्स्ट क्लास झालं ना. आदिराला एवढं आनंदी बघून अर्पिताचा जळफळाट होतो आणि ती मनात म्हणते, हिला तर काहीच फरक पडला नाही. आदिरा म्हणते, मी असं काही जेवण बनवलं ना, मला अवॉर्ड मिळायला पाहिजे. अर्पिता म्हणते, तुला माहिती आहे आदिरा, तुला सगळ्यात जास्त अवॉर्ड कशाला मिळायला पाहिजे? तू तुझ्या सासूला सहन करते ना त्यासाठी. दादाला तिच्यामुळे एवढा स्ट्रेस होतो की तो घरात कमी आणि ऑफिसमध्ये जास्त थांबतोय. आता अर्पिता भरवते आणि स्माईल करून निघून जाते. आदिरा शॉक होते, तोंडाला हात लावत म्हणते, दादाला एवढा स्ट्रेस होतोय? डोक्याला हात लावत म्हणते, मी खूप मोठी चूक केली, माझ्यामुळे दादाला त्रास होतोय. रो बरोबर बोलतो, मी काही विचार न करता काही पण निर्णय घेते, ह्यामुळे सगळी फॅमिली सफर करते. अर्पिता घराबाहेर जाते आणि म्हणते, मॉम झालं काम. मलिका म्हणते, व्हेरी गुड. अर्पिता म्हणते, मॉम आता काय करणार आहेस? मलिका म्हणते, मोठा धमाका. ती आता मंदाकिनीकडे जाते आणि गोड बोलत म्हणते, आराम करताय? नाही नाही नाही, करा करा. तुम्हाला काही हवं आहे का? काही हवं असेल तर सांगा, अजिबात लाजू नका, आपलं घर समजून सगळं मागा. मंदाकिनी म्हणते, किती किती कराल माझ्यासाठी? एवढं तर माझे घरचे पण करत नाही आणि माझ्या मुलीला तर मी तिच्या घरातच नको आहे. मला काय म्हणत होती माहिती आहे, तू घरी जा. अशी कशी जाईल? आता मी नाही जाणार, मी इथेच राहणार. मलिका म्हणते, अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला इथे राहायचं असेल तर मी जे जे सांगेल ते करावं लागणार. मंदाकिनी म्हणते, हो हो सांगा ना, करेल मी. मलिका म्हणते, आता माझ्या मुलीने एवढं केलं म्हणजे मलाच निस्तरावं लागणार. खरं तर तिने तुमची आमच्या सगळ्यांसमोर तुमच्या पायावर नाक घासून माफी मागायला हवी, पण मला माहिती आहे ती तसं काही करणारच नाही. आणि तुम्हाला सांगते, असं केल्याशिवाय तुम्ही अजिबात घरी जाऊ नका. मंदाकिनी म्हणते, नाहीच जाणार. मलिका म्हणते, मी आलेचा आणि बाहेरून सगळं ऐकत असते. मंदाकिनीचा फोन असतो आणि आदिराचा बघितल्यानंतर ती तोऱ्यात उचलते आणि म्हणते, बोल, का केलास फोन? आदिरा म्हणते, प्लीज प्लीज घरी या. ती का घरी येऊ? तुला तर मी नको होते ना, माझ्या मुलाला तुला माझ्यापासून तोडायचं होतं. आता मी बाहेर पडले सुखाते तर तुला ते पण सहन होत नाही का? आदिरा म्हणते, मी असं काय करू जेणेकरून तुम्ही परत घरी याल? मंदाकिनी म्हणते, तू एक काम कर, अख्ख्या तुझ्या कुटुंबासमोर माझ्या पायावर नाक घासून माझी माफी माग. हे मंदाकिनीचं बोलणं ऐकल्यानंतर मलिका हसायला लागते आणि रूममध्ये निघून जाते. अर्पिता म्हणते, मॉम आता पुढे काय होणार? मलिका म्हणते, त्या स्वानंदीच्या आईने आदिरासमोर अशी काय मागणी ठेवली ना, ती कधीच पूर्ण होणार नाही. आत्तापर्यंत माझी डॉल कुणासमोरही झुकली नाही आणि ती ह्या बाईची माफी मागणार? ह्या बाईची, जिची काही लायकी तरी आहे का? म्हणजे डॉल काय माफी मागत नाही आणि बाई काय तमाशा सोडत नाही. आता त्या स्वानंदीला कळेल तिची नाती किती कमकुवत आहे. मला काय बोलली होती, नात्याची विण ही मनापासून असते, त्यामध्ये व्यवहार नसतो. अर्पिता म्हणते, मॉम तू ग्रेट आहेस हां. आता दोघी खूप हसत असतात. इकडे मंदाकिनीच्या मागणीमुळे आदिराई शॉक होते, पण पिंट्यादादाला माझ्यामुळे कुठलाही त्रास होऊ नये म्हणून ती तिच्या माहेरी पोचते आणि मंदाकिनीसमोर उभी असते. स्वानंदी म्हणते, आदिरा ऐक ना. पण आदिरा मात्र काही बोलत नसते. ती नंदुताई सगळ्यांना बोलव. स्वानंदी म्हणते, आदिरा अगं काय झालं? ती म्हणते, प्लीज नंदुताई. आता समर, अर्पिता, मलिका, अंशुमन आणि आजी सगळ्यांनाच बोलवतात. मंदाकिनी हाताची घडी घालून मोठ्या तोऱ्यात उभी असते. अर्पिता म्हणते, मॉम अगे आदिरा काय करते? तेवढ्यात आदिरा हात जोडते आणि मंदाकिनीसमोर बसते.
स्वानंदी म्हणते, आदिरा अगं हे काय करतेस, उठ बरं. पण आदिरा मात्र मंदाकिनीच्या पायावर नाक घासते. हे बघून तर सगळे शॉक होतात. मल्लिका अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकते. एवढंच काय, मंदाकिनी शॉक होते, कारण तिला अपेक्षा नसते की आदिरा असं काहीतरी करेल. कारण सगळ्यांसमोर आदिरा कशी उद्धट, श्रीमंतीचा माज असणारी, घर फोडणारी आणि तिला बाहेर काढून दिलं अशी प्रतिमा तिने सगळ्यांसमोर उभी केलेली असते. पण तीच आदिरा घरासाठी तिच्या पायावर नाक घासते आणि हात जोडून म्हणते, आई मला माफ करा, प्लीज घरी चला, माझं चुकलं, यापुढे अशी चूक मी कधीच करणार नाही. मल्लिका म्हणते, डॉल हे काय करतेस. ती म्हणते, प्लीज मॉम, प्लीज शांत बस. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना माझं चुकलं तर मी माफी मागते आणि यांची अशीच मागणी आहे, यांच्या पायावर मी नाक घासावं आणि माफी मागावी. मी तसंच करते, कारण माझ्या फॅमिलीला माझ्यामुळे अजून त्रास नको. आता तर समर एवढा हळू होतो की त्याला खूप वाईट वाटतं. स्वानंदी म्हणते, आई अगं आता तरी काहीतरी वाटू दे. ज्या आदिराला तू नाव ठेवत होती, आज कुटुंब वाचवण्यासाठी तीच प्रयत्न करते. आता तरी तुला कळालं असेल मी आदिराची बाजू का घेते. आता स्वानंदी मंदाकिनीला चांगलीच सुनवते. आता माजोरड्या मंदाकिनीचा चांगलाच माज उतरतो. आता बघूया ती काय निर्णय घेते. तुम्हाला काय वाटतं, आता मंदाकिनीची हकालपट्टी झालीच पाहिजे का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.